संघर्ष या कालावधीत झालेला आहे, काय बाबतीत संघर्ष झाला पण महायुती खंबीर राहिली. आपलं प्री पोल अलायन्स जे होतं आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आणि अपक्ष यांनी सगळ्यांनी मिळून आपले 45 आणि 9 असं होऊन भरघोस मताने निवडून आले. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब, सुनेत्रा आत्या पवार साहेब, डेप्युटी सीएम आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आणि इथले आपले सगळे राहुल भैया मोठे असतील, सुरेश बिराजदार साहेब असतील, तानाजी सावंत साहेब, रवी गायकवाड सर, ज्ञानराज चौगुले साहेब, मेन राणा दादांचं. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया कशी नाही, तुम्ही बघितलं एकदम सोपं होतं. वन वे झालं, 45-9 झाले, त्यामुळे काय वन वे झाली आहे. त्यांनी मोठेपणा घेऊन बिनविरोध केला असतं तर अजून चांगलं झालं असतं. आपला अनुभव पाठीशी आहे अध्यक्षपदाचा मागच्या काळात. काय तुमचं नियोजन काय असेल? मागच्या वेळेस एकदम कोरी पाठी होती, त्यामुळे जास्त आता मला माहितीये काय काय प्रॉब्लेम पण असणार आहेत आणि काय काय करू शकतो. निश्चित चार्ज घेतल्यानंतर, सभापतीच्या निवडी झाल्यानंतर, आमची पूर्ण बॉडी बसल्यानंतर जे जे प्रश्न येतील आणि आता आहे मनामध्ये पण पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. तेच मी म्हटलं पुढच्या ह्याच्यात तसं शिक्षण, पाणी वगैरे म्हणता येईल, पण माझ्या मनामध्ये सध्या शेत रस्ते हे मेजर आपल्या जिल्ह्यातले घ्यावे, कारण माल आता पाण्याने येतोय आणि आता पाणी मार्च झालाय. ते या ह्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य माझं नेहमीच आवडीचं राहिलं, पण त्याचबरोबर शेत रस्त्यांवर प्राधान्य द्यायचं मनात आहे. आणि महिलांचं बचत गटाचं ट्रेनिंग, कारण महिला आरक्षणावर आम्ही निवडून आलोय, दोघी जणी महिला आहोत. महिलांना उमेदच्या माध्यमातून आणि कसं त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवेल या 2 गोष्टीवर मेजरली मला फोकस करायचं. ठीक आहे, थँक्यू.